तुम्हाला माहीतच असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एक नवा विक्रम नोंद झाला असून फडणवीसांनी आता शरद पवारांना मागे टाकत इतिहासात तिसरं स्थान मिळवलंय. पण फडणवीस, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांच्यापैकी कुणीही ज्यांचा विक्रम मोडू शकले नाहीत असे एक मुख्यमंत्री आहेत. सर्वाधिक वेळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या पहिल्या क्रमांकावर आजही एक असा नेता आहे ज्याचा विक्रम तब्बल 6 दशकांनंतरही कोणीच मोडू शकलेलं नाही. कोण आहे तो नेता आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी नेमकं काय केलं? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एक महत्त्वाचा विक्रम नोंद झालाय. मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत त्यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरं स्थान पटकावलंय. 12 जुलै 2026 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा एकूण कार्यकाळ 2430 दिवसांचा म्हणजे सुमारे 6 वर्ष 7 महिन्यांचा झालाय. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्या 2412 दिवसांच्या विक्रमाला मागे टाकलंय. विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा कार्यकाळ सुरू असल्यानं त्यांच्या नावावरचे दिवस सातत्यानं वाढतायत. पण आता एक प्रश्न पडतो, मग महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते कोण? वसंतराव नाईक यांनी तब्बल 11 वर्ष म्हणजेच 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळात महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आजही हा विक्रम अबाधित आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या छोट्याशा गावात 1 जुलै 1913 मध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिली केली. मात्र समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची इच्छा त्यांना राजकारणात घेऊन आली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेती, ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं. पंचायत राज व्यवस्थेला बळ देणं, श्वेत क्रांतीला चालना देणं, रोजगार हमी योजनेची पायाभरणी करणं आणि 1972च्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवणं ही त्यांच्या कारकिर्दीतली काही महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती. म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा, हरित योद्धा आणि आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत अशा सन्माननीय उपाधींनी गौरवण्यात आले. आज देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासात तिसरं स्थान पटकावलं असलं तरी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान हा अजूनही वसंतराव नाईक यांच्याच नावावर कायम आहे. आता पुढच्या काळात हा विक्रम कोण मोडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? देवेंद्र फडणवीस, वसंतराव नाईक यांचा विक्रम मोडतील का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.